नमस्कार. जय ज्योती जय सावित्री. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: शरीरापोटी आत्मा जन्मे बेटा, दिमाखाचा ताठा व्यर्थ करी, घडामोडी सर्व स्मरणात ठेवी, तुलना करवी सर्व कामी. झाला अनुभव टाका एकीकडे, सत्याशी वाकडे होई मूर्ख. गुरु म्हणे आत्मा आहे निराधार, सांगे बडीवार त्याचा फार. कुडी विन आत्मा दावीन मजला, धिक्कार गुरुला ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींमध्ये ज्योतिबांनी खोटे गुरु, अंधश्रद्धा आणि स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. ओळींचा अर्थ असा की काही लोक शरीरात आत्मा कसा असतो याबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात, दिखावा करतात, पण प्रत्यक्ष उपयोग नसतो. प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक अनुभव आणि स्मरण यांच्या आधारावर तपासून पाहावी व तुलना करून निर्णय घ्यावा. स्वतःचा अनुभव आणि सत्य बाजूला ठेवून चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा माणूस मूर्ख ठरतो. काही गुरु आपल्याबद्दल आधार नसलेल्या मोठमोठ्या गोष्टी सांगतात आणि स्वतःचा मोठेपणा दाखवतात. जो गुरु प्रत्यक्ष पुरावा आणि अनुभव न देता आत्म्याचे ज्ञान देतो असे म्हणतो, अशा गुरुचा निषेध करावा, असे ज्योतिबा येथे सांगतात. एकूण संदेश असा की आंधळेपणाने कोणत्याही गुरुच्या किंवा परंपरेच्या मागे न लागता अनुभव, विचार आणि सत्याच्या आधारावर गोष्टींचा स्वीकाराव्यात, त्यांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा. ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयोग आहे. आपण सर्वांनी त्याचा उपयोग करावा, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती जय सावित्री.